मी ॲडव्होकेट सो सारा शैलेश जगताप उर्फ शबाना सय्यद। आता सार्वत्रिक निवडणूक 2025 जी शिर्डी नगर परिषदेची येत आहे, त्या अनुषंगाने मी 2 शब्द बोलू इच्छिते। आताची जी निवडणूक आहे ती आदरणीय नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आमचे लाडके नेते यांनी आम्हाला त्याबद्दल जे सांगितलेलं आहे ते असं आहे की मी आता जे या निवडणुकीमध्ये उमेदवार देणार आहे ते जे उमेदवार असणार आहे ते अतिशय चांगले चारित्र्यवान उच्च शिक्षित आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य नवे चेहरे देणार आहे। या अनुषंगाने आदरणीय लाडके सुजयदादा आतापर्यंत जे बघितलं आहोत की ते नेहमी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीचं अनुकरण करणारे आहे आणि मग त्या अनुषंगाने आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांच्या आशा देखील पल्लवित झालेल्या आहेत। गेली 20 वर्षापासून आम्ही विखे घराण्याशी अतिशय प्रामाणिक आहोत आणि ते जे आदेश देतील त्या आदेशानुसार आजपर्यंत हजारो महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवत आलेलो आहेत आमच्या शिर्डी शहरामध्ये। यामध्ये अनेक आंदोलनं असतील, अनेक मोर्चे असतील, अनेक कोर्टाची जी कामं असतील ती आमच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महिलांची आम्ही सोडवत आलेलो आहोत। तर बस एक माफक अपेक्षा आहे त्या याच्यानेच आमची की बाबा आता जे बोललेले आहेत आमचे वरिष्ठ नेते की त्यांना जो एक सर्वसामान्य चेहरा पाहिजे, त्यांना जो एक अति उच्च शिक्षित चेहरा पाहिजे, जे आमच्यासारख्यांचं क्वालिफिकेशन आहे। आता जर ते सांगायला गेलं तर ते एक लाईन सुद्धा बसणार नाहीये, म्हणजे PhD, M.Ed, LLB, LLM, MSW, MSF, DLL। तर हे जे एज्युकेशन आहे ते खूप कष्टाने आम्ही मिळवलेलं आहे। हे करत असतानाच आम्ही समाजसेवेचा पिंड जपणारे आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आलेलो आहोत आणि मग एक माफक अपेक्षा आमची आहे की सध्या सगळेजण म्हणतात की दादांनी सांगितलं आणि त्यानुसार SC प्रवर्गातील जो आहे तो नगराध्यक्ष तर आहेच, परंतु आता जे आहे ते महिला राज सुद्धा आहे आणि त्याप्रमाणेच वंचित घटकाला न्याय द्यायचे काम विखे पाटील परिवाराने हे केलेच आहे आणि त्यामुळे आमच्यासारखे जे वंचित घटक आहे आणि त्याच्यामध्ये मी महिला आहे आणि मी अशी महिला आहे की आतापर्यंत मी अनुभवलंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये नवरा काम करतो आणि मग ती जागा जर सर्वसाधारण स्त्रीला उपलब्ध झाली तर मग तो त्या बायकोचा चेहरा तिथे लावतो आणि तिच्या नावाखाली स्वतःला नगरसेवक नगराध्यक्ष म्हणून घेतो। परंतु असं आमच्यासारख्या सर्वसाधारण महिलेच्या बाबतीमध्ये आम्ही स्वयंभू आहोत, आम्ही स्वतः काम करतो आणि आम्ही स्वतःच त्याच्यासाठी जे काही आहे ते मागायचा प्रयत्न करतो। त्यामुळे आमच्यासारखी एक माफक अपेक्षा आहे सर्वसामान्य महिलेची की बाबा आम्ही जे स्वयंभू कार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही असं नाही की एखादं काम आलं आणि मग आम्ही महिला आहे आणि चूल आणि मूल एवढंच आमचं क्षेत्र आहे आणि मग म्हणून नवरा आमचा जो आहे तो आता बघल आणि आम्ही फक्त नामनिर्धारित फक्त नगरसेवक झालो तर असा काही विषय आमचा नाही। आमच्याकडे समस्या घेऊन जे कोणी येईल त्या समस्येचं सर्व निराकरण आम्ही स्वतः स्वयंभू करणार आहोत, कारण आम्ही आमच्या जीवावरती समाजसेवा केलेली आहे आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला तसंच सगळं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य चेहऱ्याला, नवीन चेहऱ्याला दादांनी उमेदवारी द्यावी। आम्ही चारित्र्यवान आहोत, आम्ही निष्कलंक आहोत आणि त्यातल्या त्यात आमचा पिंड हा समाजसेवेचा आहे। आमच्या विखे पाटील परिवाराने आम्हाला हे शिकवलेलं आहे आणि बस हीच एक विखे पाटील परिवाराकडून एक माफक इच्छा आहे की आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा त्यांनी विचार करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।